निवडणूक पुढे ढकलली जावी यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण विरोधकांपेक्षा जास्त संघर्ष महायुतीच्या घटक पक्षांमध्ये असल्याची चर्चा तर संपूर्ण जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय समीकरणांमध्ये मजबूत स्थान निर्माण करणं असतं. कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात अदृश्य शक्ती आणि कोणाचं राजकीय वजन अचूक ठरतं. कोल्हापूरच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून एक निवडणूक सतत चर्चेत आहे. पण ही चर्चा केवळ एका दूध संघाच्या निवडणुकीची नाही, ही चर्चा आहे सहकाराच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या राजकीय ताकदीची, न्यायालय आणि सरकार यांच्यातील भूमिकेची आणि पडद्यामागे सुरू असल्याचं बोललं जाणाऱ्या राजकीय हालचालींची. सर्वोच्च न्यायालयाने आता 60 दिवसात निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर अनेक प्रश्न पुन्हा एकदा समोर आले. गोकुळची निवडणूक इतकी का लांबली? राज्य सरकारने मुदतवाढ का मागितली? अदृश्य शक्ती अशी चर्चा नेमकी कोणत्या पार्श्वभूमीवर सुरू झाली आणि या एका आदेशामुळे कोल्हापूरच्या राजकारणात कोणाचं गणित बिघडू शकतं? आजच्या या व्हिडिओत आपण याच संपूर्ण राजकीय घडामोडीचा मागोवा घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्या संस्था नाहीत. साखर कारखाने, दूध संघ, बाजार समित्या, बँका या संस्थांवरती नियंत्रण म्हणजे स्थानिक राजकारणावर प्रभाव. आणि कोल्हापूरमध्ये जर एखाद्या सहकारी संस्थेचं नाव सर्वात मोठ्या ताकदीनं घेतलं जात असेल तर त्यात गोकुळ दूध संघाचं नाव अगदी वरच्या क्रमांकावर येतं. हजारो दूध उत्पादक, हजारो सभासद संस्था आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या संस्थेवर नियंत्रण मिळवणं म्हणजे फक्त एका संघावर सत्ता मिळवणं नसतं, तर संपूर्ण जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय समीकरणांमध्ये मजबूत स्थान निर्माण करणं असतं. याच कारणामुळं गोकुळची निवडणूक प्रत्येक वेळी केवळ सहकारी निवडणूक राहत नाही, तिच्याकडं सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष असतं. मात्र यावेळी चित्र आणखी वेगळं आहे, कारण विरोधकांपेक्षा जास्त संघर्ष महायुतीच्या घटक पक्षांमध्ये असल्याची चर्चा ही गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं होत आहे. कोणाचा प्रभाव वाढणार, कोणाचा कमी होणार, भविष्यात जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व कोणाकडे झुकणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनेकांना या निवडणुकीत दिसत आहेत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी स्पष्टपणे गोकुळची निवडणूक 90 दिवसांच्या आत घेण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाचा उद्देश स्पष्ट होता, निवडणूक प्रक्रिया आणखी लांबू नये. पण ती मुदत संपत आली तरी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया अपेक्षित वेगानं पुढे गेलीच नाही. मतदार यादी तयार झाली नव्हती, प्रारूप यादीही तयार झाली नव्हती. विविध हरकती, आंदोलने आणि प्रशासकीय कारणं पुढे येत राहिली. यानंतर राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात जाऊन आणखी 120 दिवसांची मुदत मागितली. सरकारचं म्हणणं होतं की सभासदांचे ठराव, मतदार यादी, आक्षेप आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे. म्हणजे सरकारचा युक्तिवाद हा प्रक्रियात्मक अडचणींचा होता. मात्र न्यायालयानं हा युक्तिवाद पूर्णपणे मान्य केला नाही. उलट न्यायालयानं प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत पुन्हा मोठी मुदत न देता पुढील 60 दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले. याच क्षणापासून या संपूर्ण प्रकरणाने वेगळं राजकीय वळण घेतलं. कारण अनेक महिन्यांपासून सुरू असलेली निवडणूक पुढे ढकलली जात आहे, ही चर्चा अचानक पुन्हा केंद्रस्थानी आली. राधानगरी तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेने यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या बाजूनं असा मुद्दा मांडण्यात आला की सर्वोच्च न्यायालयानं आधीच वेळ दिला होता, मग निवडणूक का झाली नाही? दुसरीकडे हसूर दूध संस्थेकडूनही 70 ते 75 दिवसात प्रक्रिया पूर्ण करण्याची भूमिका मांडण्यात आली. या मागण्यांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आणखी लांबवण्याऐवजी निश्चित कालमर्यादा दिली. आता इथेच एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा समोर येतो. गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात अदृश्य शक्ती हा शब्द सातत्यानं ऐकायला मिळत होता. काही राजकीय नेते आणि स्थानिक चर्चांमध्ये असा दावा केला जात होता की पडद्यामागून काही प्रभावशाली घटक निवडणूक पुढे ढकलली जावी यासाठी प्रयत्न करत आहेत. या दाव्यानंतर अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही. मात्र राजकीय चर्चांमध्ये हा मुद्दा वारंवार पुढे आला. न्यायालयानं आता ठोस मुदत दिल्यानंतर अशा चर्चांनाही नव्यानं उधाण आलं आहे. पण प्रश्न असा आहे की एखाद्याला निवडणूक पुढे का ढकलायची असेल तर याचं उत्तर गोकुळच्या सभासद रचनेत दडलेलं असल्याचं सांगितलं जातं. गेल्या 5 वर्षात गोकुळच्या सभासद संस्थांची संख्या सुमारे 3800 वरून 5447 पर्यंत गेली आहे. म्हणजे जवळपास 1500 संस्था या व्यवस्थेत आल्या आणि याच वाढीव सभासदांभोवती संपूर्ण राजकीय संघर्ष फिरत असल्याचं बोललं जात आहे. एका बाजूला दावा असा आहे की या नव्या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाला तर विद्यमान सत्ताधारी गटाला मोठा फायदा होऊ शकतो, तर दुसऱ्या बाजूचं म्हणणं आहे की या संस्थांच्या पात्रतेबाबत प्रथम स्पष्ट निर्णय व्हायला हवा. त्यामुळं निवडणूक आधी की पात्रतेचा निर्णय आधी हा खरा संघर्ष बनला आहे. म्हणूनच ही केवळ मतदार यादीची प्रक्रिया नाही, हा प्रश्न भविष्यात गोकुळवर नियंत्रण कोणाचं राहणार याचाही आहे. कारण गोकुळ जिंकणं म्हणजे केवळ संचालक मंडळ जिंकलं नाही, तर सहकारातून जिल्ह्यातील राजकीय प्रभाव अधिक मजबूत करणं आहे. त्यामुळं प्रत्येक दिवस, प्रत्येक न्यायालयीन आदेश आणि प्रत्येक प्रशासकीय निर्णय याकडं राजकीय चष्म्यातून पाहिलं जात आहे. आणि इथूनच या कथेतला सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो. हे वाढीव सभासद इतके महत्त्वाचे का आहेत?
त्यांच्या मतदानामुळे कोणाचं राजकीय भविष्य बदलू शकतं? गैरव्यवहारांच्या याचिका, संचालकांवरील आरोप, महायुतीतील अंतर्गत समीकरणं आणि पुढे गोकुळच्या निवडणुकीत नेमकं काय घडू शकतं, हे सगळं आपल्याला गोकुळच्या राजकारणात मिळतं. आणि याच कारणामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता गोकुळच्या राजकारणानं आणखी वेग घेतला आहे. पण इथेच हा विषय संपत नाही, कारण आता निवडणूक होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर सत्ता कोणाची येणार हा खरा प्रश्न आहे. सध्या गोकुळवर सतेज पाटील गटाची सत्ता आहे, मात्र गेल्या निवडणुकीत त्यांच्यासोबत असलेले हसन मुश्रीफ, प्रकाश आंबेडकर, विनय कोरे यांच्यासह अनेक नेते आता महायुतीच्या गोटात आहेत. त्यामुळे यावेळची लढत केवळ गोकुळची निवडणूक नसून सतेज पाटील गट विरुद्ध भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती अशी रंगण्याची चिन्ह आहेत. विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी सर्व विरोधकांची मोड बांधत महादेवराव महाडिक यांची अनेक वर्षांची सत्ता उलथवली होती. मात्र गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आणि त्याचे पडसाद आता गोकुळच्या निवडणुकीतही स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे कोणाची संघटना शक्ती जास्त आहे आणि कोणाचं राजकीय वजन अचूक ठरतं, याची खरी परीक्षा आता होणार आहे. दरम्यान दोन्ही बाजूंनी दाखल झालेल्या ठरावामुळेच नवा वाद निर्माण झाला आहे. विविध गटांनी मिळून 7,404 ठराव केल्याचा दावा केला जात आहे. मात्र पात्र ठरावांची संख्या 4,448 इतकीच असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हे अतिरिक्त ठराव नेमके कोणाचे आहेत आणि त्यावर अंतिम निर्णय काय होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच 427 दूध संस्थांच्या सभासदत्व रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधात याचिका न्यायालयात प्रलंबित असल्यानं त्या निकालाचाही निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोकुळवर पुन्हा कोणाचं वर्चस्व प्रस्थापित होणार का मतदानापूर्वी आणखी एखादा राजकीय ट्विस्ट येणार, हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.